नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपली आजची घटना पार्लमेंट अटॅक 2001ची आहे, जिथे पाकिस्तानी आतंकवाद्यांकडून भारताच्या संसदेवर भ्याड हल्ला करण्यात आला। माननीय अध्यक्ष जी, संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आतंकवाद विरोधक अध्यादेश 2001 वर खडाजंगी चालू होती। त्याच्या समर्थनात आणि विरोधात जोरदार वाद चालू होता। your point of order is under what rules? I said already. पण काय माहीत होते, ज्या आतंकवादावर आळा घालण्यासाठी भारतीय संसदेत नवीन मार्ग काढला जात होता, तोच आतंकवाद संसदेच्या दरवाजाजवळ आला होता। नेहमीप्रमाणे दिवस उजाडला होता। 13 डिसेंबर 2001 रोजी नेहमीप्रमाणेच संसदेत लोकांची गर्दी होती। खूप साऱ्या मुद्द्यांवर संसदेत लढाई चालू होती। तेव्हा लोकसभेचे काम 40 मिनिटांसाठी बंद करण्यात आले। सदन की कार्रवाई आज 12 बजे तक के लिए स्थगित की जाती है। त्यानंतर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आपल्या सरकारी निवासस्थानाकडे निघून गेले। संसदेचे काम थांबल्यामुळे खासदार आणि सुरक्षा रक्षक गुलाबी थंडीचा आनंद घेत संसद परिसरात फिरत होते। टाईम झाला होता 11:20 तेव्हाच संसदेच्या गेट नंबर 11 वर हालचाली मोठ्या प्रमाणात होऊ लागल्या, कारण तेव्हाचे उपराष्ट्रपती कृष्णकांतजी यांचा ताफा निघण्यासाठी तयार झाला होता। सुरक्षा रक्षक अलर्ट होतात तेव्हा सगळ्यांचे लक्ष तिकडेच होते। तेव्हाच सुरक्षा रक्षक व्यस्त आहेत हे पाहून त्याच संधीचा फायदा घेत संसदेच्या परिसरात दाखल होत एक पांढरी ॲम्बॅसेडर कार, ज्याचा नंबर होता DL3CJ 1527, हे सरळ जाऊन राष्ट्रपतींच्या गाडीला धडकली। अचानक झालेल्या धडकीमुळे सगळी धावपळ सुरू झाली होती। सगळा प्रकार पाहून संसदेचे सुरक्षा रक्षक जगदीश प्रसाद यादव रिकाम्या हाती त्या गाडीच्या मागे धावतात। वेगाने धावणारी ती गाडी थांबते आणि खाली उतरतात 5 क्रूर आतंकवादी। सुरक्षा रक्षकांना काही समजायच्या आत आतंकवादी AK-47 ने अंधाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात करतात। गोळीबारामध्ये सुरक्षा रक्षक JP यादव आतंकवाद्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात आणि खूप साहस दाखवत देशासाठी शहीद होतात। गेट नंबर 11 वरून पुढे जात ते आतंकवादी गेट नंबर 9 वर ते आपला कब्जा करतात। गेट नंबर 9 हे तेच आहे ज्याचा वापर पंतप्रधान संसदेत येण्यासाठी आणि जाण्यासाठी वापरतात। सगळा प्लॅन करून आलेल्या आतंकवाद्यांनी आपल्या प्लॅनला सुरुवात केली होती। आतंकवाद्यांचा हा नापाक खेळ सुरक्षा रक्षकांनी ओळखला होता आणि त्यांनी बॉम्बने संसदेला उडवण्याचा प्लॅन उधळून लावला। त्यामध्येच अजून 3 सुरक्षा रक्षक आतंकवाद्यांच्या गोळ्या लागून शहीद झाले। टाईम झाला होता 11:35 तेव्हा भारताचे पंतप्रधान संसदेतून निघून गेले होते, पण संसदेच्या आतमध्ये त्यावेळचे गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी सोबत 200पेक्षा जास्त खासदार आणि अधिकारी आत हजर होते। बाहेर आतंकवादी थैमान घालत होते। त्या उलट आतमध्ये नेते आणि अधिकारी यांना बाहेरच्या प्रकाराबद्दल काहीच माहिती नव्हते। त्या आवाजाला ते विरोधकांचे आंदोलन समजत होते। त्यांना माहीतच नव्हते बाहेर आतंकवादी खुनी खेळ खेळत आहेत। तेव्हाचे संसदेचे कार्यमंत्री प्रमोद महाजन यांच्या कक्षात फोन वाजतो। तेव्हा त्यांना कळते बाहेर येणारा आवाज आंदोलन आणि फटाक्यांचा आवाज नसून गोळीबाराचा आहे। जेव्हा हा प्रकार आत कळतो तेव्हा धावपळ व्हायला सुरुवात होते। काही खासदारांना सुरक्षा कक्षात घेऊन जातात। बाहेर 5 आतंकवादी अंधाधुंद गोळीबार करत होते। तेव्हा एका सुरक्षा रक्षकाने चतुराई दाखवत गेट नंबर 9चा दरवाजा बंद केला। आतंकवाद्यांचा गोळीबार चालू होता तेव्हा सुरक्षा रक्षकांनी 3 आतंकवाद्यांना नरकात पाठवले, पण बाकी 2 आतंकवाद्यांनी सगळीकडे गोळीबार मोठ्या प्रमाणात चालू ठेवला होता। त्याच्यामध्ये सुरक्षा रक्षकांनी 4थ्या आतंकवाद्याला पण ठार केले होते आणि तेव्हा राहिलेला एक आतंकवादी गेट नंबर 1 जवळ आला। तो गोळीबार करत चालला होता। हे तेच गेट आहे जिथून सगळे मंत्री, खासदार आणि पत्रकार आत जातात। गेट नंबर 1 जवळ येऊन तो आतंकवादी थांबला। त्याने अंगावर बॉम्ब लावले होते आणि त्याच्या बॅगेत पण खूप सारे बॉम्ब होते। तो मानवी बॉम्ब झाला होता। तेवढ्यात
डोळे झाकायच्या आत त्याने स्वतःला बॉम्बने उडवले आणि बघता बघता त्याच्या शरीराचे तुकडे संसदेच्या परिसरात पसरले. संसदेच्या परिसरात दारुगोळ्याचा वास सर्वत्र पसरला होता. अंदाजे 45 मिनिट चाललेल्या या आतंकवादी हल्ल्यात सुरक्षा रक्षकांनी 5ही आतंकवाद्यांना त्यांच्या हूरकडे नरकात पाठवले होते. आता गोळ्यांची आणि बॉम्बच्या आवाजाची जागा ॲम्ब्युलन्सच्या आवाजाने घेतली होती. या भ्याड हल्ल्यात 9पेक्षा जास्त लोक मारले गेले होते, ज्यात एक महिला रक्षक पण होती. या हल्ल्याने पूर्ण देशात रागाचे वातावरण होते. हल्ल्यानंतर तेव्हाचे पंतप्रधान यांनी एक चुनौती आहे असे सांगितले आणि बोलले, आतंकवाद्याच्या विरोधात भारत सक्तीने लढाई करेल आणि त्यांना सडेतोड उत्तर देईल. त्यावेळी माहीतच नव्हते हमला कोणी केला होता आणि का केला होता, पण आतंकवाद्यांचे मृतदेह आणि त्यांच्या बॅगेमध्ये मिळालेल्या पुराव्याने हे दाखवले हमला कोणी केला होता. यामध्ये सरळ दिसत होते यामागे पाकिस्तानची नापाक खेळी होती. दिल्ली पोलिसांनी तपास करून हमल्यामागच्या संशयिताला अटक केली. त्याची ओळख कार आणि मोबाईल फोनवरून केली होती, ज्यात अफजल गुरू, त्याचा भाऊ शौकत हुसेन गुरू, त्याची बायको अफसा गुरू आणि दिल्ली युनिव्हर्सिटीमधील अरबी भाषा अभ्यासक SAR गिलानी हे होते. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले. सबुतांअभावी त्यातील गिलानी आणि अफसा गुरू यांना सोडण्यात आले आणि अफजल गुरूला मृत्यूदंड देण्यात आला आणि शौकत हुसेन गुरूला 10 वर्षाची सक्त मजुरी देण्यात आली. अफजल गुरूला फाशीची शिक्षा मिळताच त्याच्याकडून दया याचिका राष्ट्रपतींना करण्यात आली, ज्याला 2013मध्ये तेव्हाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सक्तीने नामंजूर केले. त्यानंतर 9 फेब्रुवारीचा दिवस आला, ज्या दिवशी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये सकाळी 8 वाजता अफजलला फाशी देण्यात आली. अफजल गुरूला फाशी देऊन भारताने पाकिस्तानला आणि पूर्ण जगाला हा संदेश दिला की भारत आतंकवाद्यांच्या पुढे कधी झुकला नाही ना कधी झुकणार. जय हिंद.